नमस्कार, मी भाग्यश्री मोहिते. सी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम नजर टाकूया दुपारच्या हेडलाईन्सवर. बिऊरमध्ये 4 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. पवार कुटुंबियात कोल्ड वॉर सुरू. पवारांच्या पत्रकार बैठकीनंतर पार्थ पवार अचानक शरद पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीला. शरद पवारांना अंधारात ठेवून उपमुख्यमंत्री पदाच्या हालचाली. या होत्या हेडलाईन्स. आता वळूया सविस्तर बातम्यांकडे. बिऊर तालुका शिराळा येथे एका 4 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. मुलगा आणि त्याची बहीण अंगणात खेळत असताना डूक धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून 4 वर्षीय मुलाला फरफटत ओढत अर्धा ते पाऊण किलोमीटर नेलं. त्यानंतर बिबट्याच्या सततच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांनी चिडून वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली. ही घटना सायंकाळी 6 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने मुलाला सोडलं, मात्र या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. राजवीर हनुमंत पाटील असं त्या मुलाचं नाव आहे. राजवीर व त्याची 6 वर्षांची बहीण कार्तिकी आपल्या घराच्या बाहेर अंगणात खेळत होते. त्यावेळी बिबट्याने झडप घालून राजवीरला फरफटत नेलं. ही घटना त्याची बहीण कार्तिकी हिने आपल्या घरात ओरडत सांगत गेली. घरातील आई वडील अन्य मंडळींनी दंगा करून बॅटरीच्या साह्याने बिबट्याचा पाठलाग सुरू केला. बिबट्याने बिऊरच्या हद्दीत प्रचिती दूध संघाच्या पाठीमागे राजवीरला सोडून दिलं. यात राजवीरचा मृत्यू झाला. मुलाचे पार्थिव शिराळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. वातावरण अतिशय तणावपूर्ण झालंय. आई वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. सततच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच वन विभागाचे अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करायचं नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. वन, महसूल आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. आता वळूया पुढील बातम्यांकडे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार गोविंद बागेत पोहोचले. सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचा ठामपणे पत्रकारांना सांगितलं. या पत्रकार परिषदेनंतर लगेच पार्थ पवार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील गोविंद बागेत पोहोचलेत. पार्थ पवार शरद पवार यांच्यामध्ये आता नेमकी काय चर्चा होती याकडे राज्याचं लक्ष लागलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्याआधी राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्येही भेट झाली आहे. एकीकडे पार्थ पवार हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेलेत, तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीही भेट होती. तटकरे आणि पटेल यांनीही सुनेत्रा पवार यांची एकत्र भेट घेतल्याची माहिती समोर येते. आता वळूया पुढील बातम्यांकडे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. परवा अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले गेले. त्यानंतर आता बारामती आणि मुंबई यांच्यातील अंतर कमी झालं असून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. मात्र दुसरीकडे दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह धुसर होऊ लागली आहेत. बारामतीत काल रात्री मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. त्यानंतर आता राजकारणातील चित्र स्पष्ट होऊ लागलं. दोनही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशिरा पवार कुटुंबांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री पदावर नाव फिक्स होईल अशी शक्यता होती. मात्र अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईला रवाना झाले. तिघंही शरद पवारांसोबतच्या बैठकीला हजर राहिले नाहीत. बुधवारी विमान अपघातात अजित पवार यांचं निधन होण्यापूर्वी अजित पवार यांनी विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली होती. अजित पवार यांनी वारंवार जाहीर भाषणातून तसे संकेत देखील दिले होते. याबाबत पवार कुटुंबीय एकत्र चर्चा करणार होता. मात्र पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक झाली नाही. सूत्रांनी सांगितलं की राज्य मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री पद स्वीकारताना शरद पवार किंवा त्यांच्यापैकी कोणाशीही सल्लामसलत न केल्याबद्दल कुटुंबातील सदस्य सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज आहेत. सुनेत्रा पवारांनी केवळ प्रतिभा पवारांना फोनवरून शपथ घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचं सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला. सुनेत्रा पवारांसोबत आमची कोणतीही चर्चा नाही, शपथविधी आहे हे आम्हाला माहीतच नाही. पटेल, तटकरे त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांच्या पक्षानं काय करावं हा त्यांचा अधिकार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.
दरम्यान शरद पवार यांनी यावेळी मोठं वक्तव्य केलं. 2 राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही दादांची इच्छा होती. त्यांनी ही इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे असं म्हणत शरद पवार यांनी पहिल्यांदाच दोनही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वक्तव्य केलं. विषयाची आणि चर्चा करायची ही चर्चा इथं झाली. ही जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईचं श्रीयुत कपूर पटेल, श्रीयुत तटकरे हे पक्षाचे प्रमुख तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आम्ही कधी भाष्य करणार नाही. असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू आहे त्याची सगळी जबाबदारी आधी ठरवली. मी स्वतःचं कधी जाती नाही या निवडणुकीत. मला त्यांनी रीत केलं होतं काय करणार तिच्या कामाला लागले. मध्येच हा आव्हान असं वाचण्यात आले. चर्चा हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतो. तो त्यांचा अधिकार आहे. जे काही चालू होतं माझ्या कारणामध्ये होतं त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो. पण अजित दादा, जयंत चौहासी, शशिकांत शिंदे असे आमचे काही सहकारी याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ पोचले होते. हा आघात झाला. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. लगेचच भेटूया नव्या बातम्यांसह पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.